आज जरा जेवण बनवायला घाईच झालीये कारण मी जरा बाहेर गेले होते. यायला थोडा उशीरच झाला. घरी आल्यावर ना कपडे न बदलता तशीच जेवण बनवायला लागले. आधीच ठरवलेलं रात्री थापटवडी, रस्सा आणि बाजरीची भाकरी करायची. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक असा मसाला तयार केला आणि मग त्याच कढईत ना थोडं लाल तिखट, मीठ, हळद आणि हिंग असं टाकून सगळी फोडणी दिली. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. पाणी टाकून ना चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आली की त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आणि बेसन चांगलं शिजवून घ्यायचं. शिजवून घेतलं ना की गरम गरमच वड्या थापायला लागतात. वड्या थापायला ना खाली तेल लावून घ्यायचं थोडंसं आणि कोथिंबीर टाकायची आणि वड्या थापून घ्यायच्या. थापल्यानंतर त्या थोड्या चिरून घ्यायच्या. तुम्हाला कोणता शेप पाहिजे असेल तशा चिरून घ्यायच्या त्या कापून. आणि माझ्या वड्या इथे तयार आहेत. कामाला उशीर झाला ना तर सगळी कामं ना आपल्याला एकाच टायमिंगला करायची असतात. आणि बघा आता इथे वड्या माझ्या तयार आहेत. इतक्या छान झालेल्या ना वड्या, स्मेल पण खूप छान येत होता. मस्तच बघूनच खाव्या वाटत होत्या. पावणे 9 वाजायला आलेत. मिस्टरांना आणायला पण जायचंय. पण म्हटलं त्याच्या आधी लुसीला जेवण देईन. नंतर ना तिच्या जेवणाचा टाइम निघून जातो आणि खूप उशीर होतो. बघा इथे मस्त रस्सा उकळतोय छान झणझणीत. आणि इथे लुसीची मस्ती चालू होती. स्मित काहीतरी खात होता तर तिला पण ते पाहिजे होतं आणि तो तिला देत नव्हता. कारण ना ते तिच्यासाठी चांगलं नव्हतं. काही काही गोष्टी ना आपल्या ज्या खायच्या असतात म्हणजे जसं जेवण वगैरे त्या डॉगसाठी चांगल्या नसतात. ऑइल वगैरे मसाले. तर तो तिला देत नव्हता त्याच्यामुळे. पण तिने ते घेतलंच. आणि बघा इथे मस्त माझी गरम गरम भाकरी तयार. घड्याळात पाहिलं तर खूपच उशीर झालेला. मग त्यांना आणायला गेले. आल्याच्या नंतर ना बघा इथे लुसी कशी मस्ती करतीये. तिला असं होतं की कधी माझे लाड करताय कधी नाही. आणि चला आता इथे माझं जेवण होतंय. किचन वगैरे क्लीन झालंय. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.